अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो बघा, उद्या आहे पितृपक्षातील पहिली एकादशी, ज्याला आपण इंदिरा एकादशी असं म्हणतो। उद्या इंदिरा एकादशीचा योग आहे। पितृपक्षाचा कालावधी ज्याला आपण पितृ पंधरवडा असं म्हणतो, हा पितृपक्षाचा कालावधी सध्या सुरू आहे। खरं तर पितृपक्षामध्ये 15 दिवस आपल्याला दररोज कापूर जाळायचा आहे। मी रोजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अनेक सेवा सांगत असते, जेही कामानिमित्त बाहेर असतात किंवा काही आजारपण असेल, त्यानिमित्त हॉस्पिटल असेल किंवा बाहेरगावी गेलेले असेल, इच्छा असूनही सेवा करू शकत नसाल तर त्या प्रत्येकाला मी सांगितलं होतं की 15 दिवस तुम्ही जिथे असाल तिथे फक्त कापूर जाळा। फक्त कापूर जाळल्याने 15 दिवसांमध्ये तुम्हाला कितीही मोठा पितृदोष असेल, तुमच्या घरामध्ये कितीही पितरांचा त्रास असेल, तुमच्या घरात कितीही अतृप्त पित्र असेल, कितीही मोठी नकारात्मकता असेल किंवा दारिद्र्य असेल, या सगळ्या गोष्टींचा नाश होईल। बघा, आता ज्यांना काहीच शक्य होत नाही, काहीच नाही, त्यांनी विशेष तिथीला विशेष मितीला तरी कापूर हा जाळायचाच आहे। आत्ताच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उद्याच्या दिवशी, खास म्हणजे उद्याच्या एकादशीच्या दिवशी कशा पद्धतीने कापूर जाळायचा आहे। जर तुमच्या घरामध्ये कलह असतील, मग ते सासू सुनेचे भांडणं असतील किंवा मग आई मुलाचं भांडण असेल किंवा मग मुला वडिलांचं भांडण असेल, घरामधील एकमेकांशी जे काय असेल ते मतभेद असतील किंवा मग नवरा बायकोचं भांडण, आता प्रत्येक नवरा बायकोचं दिवसातून एकदा तरी दोनदा तरी किंवा बऱ्याच वेळा बऱ्याच नवरा बायकोंचं पटतच नाही। जर तुम्हाला तुमच्या घरातील ही भांडणे थांबवायची असतील, कलह थांबवायचे असतील, तुमच्या पतीने सर्व काही ऐकावं असं वाटत असेल, पतीने तुमच्यावरती प्रेम करावं असं तुम्हाला वाटत असेल, तुम्ही जे सांगाल ते त्यांनी ऐकावं असं तुम्हाला जर वाटत असेल, सासू किंवा तुमचे जे सासरे आहेत, घरातील ज्याही व्यक्ती आहेत, त्या प्रत्येकाने तुमच्याबरोबर चांगलं वागावं, तुम्हाला इज्जत द्यावी, तुमच्याबरोबर नीट राहावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर कापरासोबत मी तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे। या गोष्टी तुम्हाला उद्याच्या दिवशी जाळायच्या आहेत। हा उपाय तुम्हाला उद्या संध्याकाळी करायचा आहे। 6 नंतर रात्री 12च्या आत तुम्ही कधीही हा उपाय केला तरीही चालेल। मासिक धर्म किंवा सुतक काळ असेल तरीही चालेल, तुम्ही हा उपाय करू शकतात। बघा, सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगते, जर तुमच्या घरामधील कुठल्याही प्रकारचा दोष असेल, मग तो ग्रह दोष असेल, कुठलीही इडापिडा असेल, कुठलीही 7.7 असेल किंवा मग वास्तुदोष किंवा पितृदोष, यातील कुठलाही दोष जर तुमच्या घरामध्ये असेल तर तुमच्या घरामध्ये तुमचं आणि तुमचं पतीचं कधीच पटत नाही। कारण हे जे दोष असतात हे तुम्हाला एकत्रित किंवा सुखाने कधीच राहू देत नाही। त्यामुळे हे दोष जे आहेत हे मिटवणं खूप जास्त महत्त्वाचं आहे। आता तुम्हाला जो उपाय सांगणार आहे, हा एक उपाय केल्याने तुमच्या घरातील कितीही मोठे दोष असतील, तुमच्या घराला कितीही मोठा वास्तुदोष किंवा पितृदोष असेल, हा पितृदोष त्याच दिवशी नष्ट होईल। पित्र जे आहेत तुमच्या घरातील, हे अतृप्त पित्र जे आहेत हे तृप्त होतील, पित्रांची मुक्तता होईल आणि त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये सुख समाधान या गोष्टी येतील। तुमचं तुमच्या पतीचं पटायला लागेल, तुमच्या घरामध्ये सुखाचं समाधानाचं वातावरण राहील। आता उपाय काय आहे ते ऐकण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जे चॅनलवरती नवीन असेल त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा, तुम्हाला काय करायचंय, उद्या तुमची घराची जी दक्षिण दिशा आहे, या दक्षिण दिशेला तुम्हाला बसायचं आहे। तुम्हाला एक मातीची जी पंटी असते, मातीचं जे भांडं असतं, हे मातीचं भांडं किंवा एक मातीची पंटी घ्यायची आहे। यामध्ये 4 ते 5 भीमसेनी कापराच्या वड्या तुम्हाला टाकायच्या आहेत। त्यानंतर तुम्हाला ही जी वाटी आहे, ही वाटी घेऊन तुम्हाला दक्षिण दिशेला बसायचं आहे। बसल्यानंतर दोनही हात जोडून तुम्हाला, आता मी जे सांगते तसं बोलायचं आहे। तुम्हाला असं बोलायचं आहे, मी पल्लवी, मी एक स्वामी भक्त आहे, मी एक विष्णू भक्त आहे। बघा, उद्या एकादशी आहे, भगवान श्री विष्णूंचा दिवस आहे, त्यामुळे तुम्हाला बोलायचं आहे, मी पल्लवी, मी एक स्वामी भक्त, मी एक विष्णू भक्त आहे आणि मी तुमची मनापासून सेवा करत आहे। तुमचं जे आडनाव असेल ते तुम्हाला व्यक्त करायचं आहे। तर माझं आडनाव पाटील असं आहे आणि माझं गोत्र काश्यप, ज्यांना कुठलंच गोत्र येत नाही त्याने काश्यप म्हणा। माझं आडनाव पाटील असं आहे आणि माझं गोत्र काश्यप असं आहे। माझ्याकडनं जर माझ्या पितरांची काही सेवा करण्यात चूक झाली असेल किंवा पितरांचं नामस्मरण करण्यात जर आमच्याकडनं काही चुकलं असेल तर मला क्षमा असावी।
माझ्या घरातील नकारात्मकता निघून जाण्यासाठी, माझ्या घरातील दारिद्र्य निघून जाण्यासाठी मी मनापासून प्रार्थना करत आहे. माझ्या घरातील दारिद्र्याचा, नकारात्मकतेचा नाश होऊ दे आणि घरामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर या सगळ्या गोष्टी माझ्या घरामध्ये प्राप्त होऊ दे. घरामधील जे 18 विश्व दारिद्र्य आहे हे नष्ट होऊ दे आणि घरामध्ये अखंड लक्ष्मी कृपा होऊ दे. मी कायम तुमचं स्मरण करेल, म्हणजे तुम्हाला पितरांना सांगायचं आहे, मी कायम तुमचं स्मरण करेल आणि मी कायम तुमच्यासाठी सेवा करेन, असं तुम्हाला मनापासून व्यक्त करायचं आहे. हे सगळं व्यक्त करून झालं, तुमचं जे काही आहे हे बोलून झालं की त्यानंतर ती पंक्ती तुम्हाला तिथून उचलायची आहे. त्यानंतर तुम्हाला तुमच्या बेडरूममध्ये जायचं आहे. बेडरूममध्ये जाऊन तुम्हाला ज्या पंक्तीमध्ये तुम्ही कापराच्या वड्या ठेवलेल्या आहेत, तुम्हाला 2 फुलवाले अख्खे लवंग घ्यायचे. हे अख्खे लवंग तुम्हाला तुपामध्ये बुडवून घ्यायचे. कुठलंही तुमच्याकडे जे तूप असेल ते तूप तुम्हाला घ्यायचे. या तुपामध्ये बुडवून तुम्हाला हे फुलवाले जे 2 अख्खे लवंग आहेत हे तुम्हाला कापरावरती ठेवायचे. त्यानंतर 2 तुम्हाला तमालपत्र घ्यायचे, ज्याला आपण तेजपत्ता असं म्हणतो बघा. हे 2 तमालपत्र घ्यायचे. समजा तुम्ही हा उपाय तुमच्या पतीसाठी करत आहात. एका तमालपत्रावर तुमचं नाव लिहायचं आहे आणि दुसऱ्या तमालपत्रावर तुमच्या पतीचं नाव लिहायचं आहे. कुठल्याही पेनाने लिहिलं तरीही चालेल. निळा, काळा घेऊ नका, निळा, लाल किंवा तुमच्याकडे हिरवा असेल, जोही पेन असेल त्या पेनाने तुम्हाला त्या तमालपत्रावर तुमचं आणि पतीचं नाव लिहायचं आहे. एका तमालपत्रावर तुमचं, एका तमालपत्रावर पतीचं. ज्यावरती तुम्ही तुमचं नाव लिहिलेलं आहे त्यावरून तुम्हाला स्वतःवरूनच हे तमालपत्र अशा पद्धतीने तुम्हाला 5 वेळा उतरवायचं आहे. आणि दुसरं जे तमालपत्र आहे ज्यावर तुम्ही तुमच्या पतीचं नाव लिहिलेलं आहे, जर तुमचे पती हा उपाय करू देत असतील तर पतीवरून तुम्हाला 5 वेळा उतरवायचं आहे. समजा पती हा उपाय करू देत नसेल तर पती ज्या ठिकाणी झोपतात, म्हणजे जो तुमचा बेड आहे ज्या ठिकाणी तुमचे पती झोपतात, तर तिथे तुम्हाला त्या जागी 5 वेळा हे तमालपत्र गोल पद्धतीने, राऊंडच्या पद्धतीने तुम्हाला फिरवायचं आहे. त्यानंतर हे 2ही तमालपत्र तुम्हाला त्या मातीच्या पंटीमध्ये ठेवायचे. आणि मातीच्या, आता समजा तुम्ही सासूसाठी हा उपाय करत असाल, तुमच्या मुलांसाठी हा उपाय करत असाल, एका तमालपत्रावर तुमचं नाव, एका तमालपत्रावर तुमच्या मुलाचं नाव. आता समजा तुमच्या मुलाचं आणि तुमच्या पतीचं पटत नसेल तर एका तमालपत्रावर मुलाचं नाव आणि एका तमालपत्रावर तुमच्या पतीचं नाव असं तुम्हाला लिहायचं आहे. म्हणजे ज्यांचंही पटत नाही, ज्यांच्यासाठी तुम्ही हे करत आहात त्या दोघांचं नाव तुम्हाला त्या तमालपत्रावरती लिहायचं आहे. त्यानंतर हे जे तमालपत्र आहेत हे त्यांच्यावरून तुम्हाला ओवाळायचे आहेत. समजा ती व्यक्ती तिथे नसेल तर त्यांची एखादी जागा, त्यांची एखादी वस्तू असेल तर त्या वस्तूवरून तुम्ही ओवाळलं तरीही चालेल. ओवाळल्यानंतर हे 2ही तमालपत्र तुम्हाला त्या पंक्तीमध्ये टाकायचे, ज्या पंक्तीमध्ये तुम्ही भीमसेनी कापूर, 2 फुलवाले लवंग जे तुपात बुडवून घेतलेले आहेत त्यामध्ये तुम्हाला हे तमालपत्र टाकायचे आहेत आणि याला तुम्हाला मॅचेस लावायचे आहे, म्हणजे हे तुम्हाला पेटवायचं आहे. पेटवल्यानंतर तुमच्या बेडवरती, म्हणजे जो रूमचा भाग आहे ह्या भागामध्ये तुम्हाला बेडच्या आजूबाजूला रूममध्ये तुम्हाला हा धूर दाखवायचा आहे. समजा तुमचा आणि पतीसाठी उपाय करतात तर थोडा जास्त वेळ रूममध्येच हा धूर दाखवायचा आहे. समजा सासू आणि तुमच्यासाठी करत आहात तर हॉलमध्ये किंवा एखाद्या विशिष्ट ठिकाणी जिथे तुम्ही जास्त वावरत असता, किचनमध्ये, त्या ठिकाणी हा धूर दाखवायचा आहे. घरातील एखादा व्यक्ती खूपच जास्त आजारी आहे तर त्या व्यक्तीला तुम्हाला याचा धूर द्यायचा आहे. संपूर्ण घरभर याचा धूर तुम्हाला फिरवायचा आहे. अशा पद्धतीने तुम्हाला हा जो धूर आहे हा संपूर्ण घरभर दाखवायचा आहे. घराच्या मुख्य दरवाजामध्येही तुम्हाला न्यायचा आहे. त्यानंतर जेव्हा ही राख विझेल, जेव्हा हा उपाय म्हणजे संपेल, जेव्हा ही आग विझेल, जेव्हा ही राख शांत होईल, थंड होईल, तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे, ही राख जी आहे ही राख तुम्हाला तुमच्या हातामध्ये घ्यायची आहे. तुमच्या घराच्या समोरच्या दिशेला तुम्हाला निघायचं आहे. समोरच्या भागामध्ये जाऊन जी पूर्व दिशा असते किंवा जी दक्षिण दिशा असते, पूर्व किंवा दक्षिण दिशा, या 2ही दिशांपैकी कुठल्याही दिशेला तुम्हाला उभं राहायचं आहे. पूर्व किंवा दक्षिण, पुन्हा एकदा सांगते. ही राख जी तुम्ही थंड झालेली आहे, जी हातात घेतलेली आहे, ती राख तुम्हाला तुमच्या हातामध्ये घेऊन तुम्ही ज्या इच्छेसाठी किंवा ज्या गोष्टीसाठी हा उपाय केला ती पुन्हा एकदा व्यक्त करायची आहे आणि ओम पितृदेवाय नमः असं म्हणून तुम्हाला अशा पद्धतीने ही राख फुंकून टाकायची आहे. हा इतका पॉवरफुल उपाय आहे की तुमच्या कितीही तुमच्या घरामध्ये नकारात्मकता असेल, कितीही मोठे वाद असतील ते वाद समाप्त होतील, कितीही मतभेद असतील ते समाप्त होतील. तुमचं आणि पतीचं पटतच नसेल, तुमचं कुणाचं तरी ऐकून उगाचच पती वाद घालत असेल किंवा तुमचं काहीही ऐकत नसेल, तिथे तो ऐकायला लागेल. जिथे वाद होते तिथे प्रेम असेल, म्हणजे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या चांगल्या पद्धतीने व्हायला सुरुवात होईल. मेन म्हणजे घरातील नकारात्मकता, घरातील दारिद्र्य निघून जाईल आणि जेव्हा घरातील दारिद्र्याचा नाश होईल तेव्हा घरामध्ये लक्ष्मी कृपा होईल. फक्त सांगितलेल्या पद्धतीनेच तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर आजचा हा उपाय तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा आणि असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या स्वामी शक्ती या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका नवीन सुंदर आणि छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनाच धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.